चला मित्रांनो, आता आपण देवळामध्ये चाललो आहोत. तर अशी बरेचसे भाविक आज दर्शनाला आलेले आहेत. पुढे तुम्हाला दाखवतोच. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांची भरपूर गर्दी होते. चला पुढे दाखवतो तुम्हाला. बरेचसे रिक्षावाले इकडे आपले आलेले आहेत दर्शन घ्यायसाठी महादेवाचा. दर्शनाचा लाभ घ्यावा. हे आमचे वसंत रिक्षावाले आणि हे आमचे जे गॅरेजवाले मोठ्या भक्तिभावाने आपले सर्व येत असतात महादेवाच्या देवळामध्ये. पाहू शकता मित्रांनो. आणि हे बघा आमची पाखड कंपनी. नमस्कार. नमस्कार. हे बघा गोळे बनवते. भाविकांची बरेचसे भाविक दर्शन घेऊन गेलेले आहेत. आणि हे आमचे आहेत सर्व कार्यक्रम. कारण आपण हा रायगड म्हटल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा गड किल्ला आणि छत्रपती शिवरायांच्या या भूमीमध्ये आल्यानंतर माझ्या महिलांचं रक्षण झालंच पाहिजे ह्या माझा तत्व आहे. तुम्ही मुलींना सांगा पावड्याला भेटी असतात किल्ल्याच्या मुली किंवा मुलाचं लग्न होतं ना अख्खा मांडव असत असतो पण एक थांबा सर्वचा लाभ घेतला. राम म्हणता येत नव्हता. या सर्व तुम्ही धन्यवाद धन्यवाद. काय आहे बुवानी सांगितलं की पैसा बरोबर की नाही पण अरे मला दहा बुवा कोणाला सांगायचं सांग मी काय थांबलत नाही. हाऊ आर यू. बरोबर की नाही बाकी सुंदर नाव नाही ठेवणार या काही लागू दे अशी भगवंताची मी प्रार्थना करते. वास्तविकता विसरता कामा नये बरोबर की नाही. अरे श्यामच्या आईला म्हणा शाळेत तर पांडुरंगाला तुमच्यावर नजर ठेवावी लागेल. या 4 जणांना पाठवा. नमस्कार नमस्कार. चल पटकन पटकन गर्दी वाढलेली आहे. त्याला पटापट इकडे मॅडम या बाजूला. हा तू इकडे. चल राजू दर्शन. चला पुढे जाऊ. पुढे पिंडीवर जाऊ नका. पटकन हा जरा तुम्ही त्या साईडला हा त्यावर इकडे या बाजूला. दोन पाठव. अगरबत्ती बाहेर लावा. तिकडे तू बाहेरचं धूर होतं ना. गुदमर लावतं सर्वांना. पटकन चला
इथून तुला नमस्कार करा चला चला तेवढा वेळ नाही घरून काय खूप गर्दी वाढलेली आहे चला ते पिशवी घेऊन जाईल बाहेर पहा फुलं वाहा काय ठीक आहे बाहेर वाहा पाठवा का त्या शहाजी राजा विसरता कामा नये. राम वनवासाला गेलाय त्रिवार सत्य आहे ना, पण घरात राजा पुत्र शोकांनी दशरथ राजा मिळाला हे पण विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढलाय त्रिवार सत्य आहे, पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप पण आपल्याला विसरता कामा नये. मंडळी, जेवढं आईला किंमत आहे ना तेवढी बापाला सुद्धा किंमत आहे. एक तर जोरदार टाळ्या बापासाठी होऊन जाऊ देत. कारण माझं एकच सांगणं आहे, एक वेळ रामायण नाही कळलं काही हरकत नाही, एक वेळ महाभारत नाही कळलं तरी चालेल. ज्याला बाप कळला त्याने संसाराचा ताप भरला, आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. बाकी या जिंदगीत काय आहे, बरोबर की नाही. बुवाने सांगितलं संस्कार, बुवाने सांगितलं की आईसाठी 40 लाखाचा बंगला बांधला. बुवा सलाम आहे तुम्हाला 100%. तुम्ही कृती केली ती, कारण भगवंताने तुमच्याकडे भरभरून दिलं म्हणून तुम्ही 40 लाखाचा बंगला बांधला. आई या शब्दामध्ये आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर, यांचं समीकरण हे आहे ना, ही आई आहे हो मंडळी. मृत्यूसाठी असंख्य पर्याय आहेत. जांभळे बुवा जाताना गाडी ठोकली, गेला मेला संपला. बुडाला पाण्यात गेला, अटॅक आला गेला. असंख्य पर्याय आहेत मृत्यूसाठी, पण जन्मासाठी एकच पर्याय आहे आणि ती म्हणजे आई आहे मंडळी. ती म्हणजे आई आहे की नाही. एक गोष्ट लक्षात घ्या हो, या लक्षात घ्या, सगळे इंजिनियर तयार आहेत. पूल बांधणारा इंजिनियर आहे, आता समुद्रातनं रेल्वे, खै गाड्या, खै पाणी दुबईला घेऊन चालले, इंजिनियर आहेत ना. या जगात सगळे इंजिनियर तयार आहेत, पण एक इंजिनियर अद्याप तयार झाला नाही. बाळ जन्माला यायच्या अगोदर आईच्या स्तनामध्ये दूध कुठून निर्माण होतो ह्याचा इंजिनियर अद्याप तयार झाला नाही आणि होणारही नाही. म्हणून असंख्य त्रास द्या माऊली, असंख्य त्रास द्या, मरताना सुद्धा आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. अशी आई आहे. तर एक गोष्ट सांगतो, बापाच्या आज्ञेवर आईचं मुंडकं उडवलं तो जमदग्नी ऋषींचा पुत्र परशुराम. माता रेणुका पाणी आणायला गेली होती, थोडस मन विचलित झालं. जमदग्नी ऋषींनी अंतर्ज्ञानाने पाहिलं, एका गंधर्वावरती मन विचलित झालं बायकोचं. आज्ञा केली पुत्रांना जा आणि आईचं मुंडकं उडवा. आज्ञा पाळली परशुरामाने. गेला कोणताही विचार न करता मुंडकं उडवलं, पण एवढी त्या आईचं मुंडकं पुन्हा लावण्याची पण ताकद त्या परशुरामाच्या भक्तीत होती. म्हणून सांगितलेलं आहे, बापाच्या आज्ञेवर आईचं मुंडकं उडवलं तो परशुराम, आणि आईच्या आज्ञेवरून बापाला सुद्धा घरात घुसायला नाही दिलं तो पार्वतीचा पुत्र गणेश. एवढी भक्ती श्रेष्ठ ठेवा, आयुष्यात कशाची कमी नाही हो, है की नाही. काय नाही, माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहे. आणि खरंच सांगतो, माझ्यापेक्षा उंचीनं पण मोठी आहेत, वयानं पण मोठी आहेत, आधी ज्ञानानं पण मोठी आहेत. बुवा चुकीचा सुद्धा मी काय बोलणार नाही बुवांना. काय आहे, मित्र काळाच आलेला, शाळा सांगायचे ते सांग, आता मला डोळे मिटू देत. भीष्म पितामह किती श्रेष्ठ व्यक्ती होती, किती श्रेष्ठ होती. ज्याच्या पक्षात लढत होती ना तो कधी हरला असता का हो. पण अधर्मासमोर धर्माचा विजय व्हावा यासाठी स्वतःला बाणाच्या शय्येवर झोपून घेणारे भीष्म पितामह याच्यासारखा श्रेष्ठ नाही हो कोण. आणि जे दिवशी डोळे मिटले ना, 11व्या दिवशी डोळे उघडले, आणि विष्णूला त्यावेळेला सांगितलं, कानाला सांगितलं होतं की 11व्या दिवशी माझ्या समोर तू पाहिजेस. आणि 11व्या दिवशी ज्या दिवशी डोळे उघडले, विष्णू भगवंत नामावलीचा ग्रंथ दिला. माऊली एकच गोष्ट सांगावं, 113 बाण ज्याच्या अंगात घुसले, ज्याला यातना किती असतील हो, पण त्या यातना सहन करत असताना सुद्धा अखंड भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये ठेवणे हे काही साधी बाब आहे का हो. याच्यासाठी त्या असं म्हणणारा जांभळे भाऊ अजिबात नाहीये. पण आतापर्यंत मागची पानं खोलून बघा, देवाची सेवा केल्याचा देव लवकर भेटेल की नाही सांगता येत नाही. पण आई वडिलांची सेवा करा, काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. वास्तविकता हरिनामाचे. बुवा काय पूर्वीचा काळ वेगळा होता, आमच्या या माऊलींचा काळ होता, है की नाही. हे पाहू शकता आपले रिक्षावाले आहेत, त्यांनी थंड्याचा ज्यूसचा हे केलाय.
व्यवसाय केला इकडं. हे पाणीपुरीवाले आहेत, भेलपुरी. आणि हे आपले मित्र हे बघा सुरेवाले. स्वतःचा त्यांची रिक्षा पण आहे आणि मिरच्या पण घालतात ते. आणि पार्ट टाईम आपला जॉब करतात बघा. लिंबू सरबत वगैरे सर्व काय त्यांच्याकडे मिळतो. खरेदी करायला आले होते बघा. हे दादा आहेत, नमस्कार. त्यांचं दुकान आहे आणि आमची मंडळी. बघा याने काय काय खरेदी केलेली आहे.